बातमी ताराबाद बस स्थानकावरून। ताराबाद बस स्थानकावर चोरट्यांचा उद्देश। आईच्या वर्षश्राद्धासाठी निघालेल्या महिलेचे दागिने भर दिवसा लंपास। सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत संशयाचे जाळे। आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सटाणा तालुक्यातील ताराबाद बस स्थानकावर चोरट्यांनी एका महिलेला लक्ष्य करत भर दिवसा सोन्याची पोत लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे चोरीच्या वेळी बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने प्रशासनाच्या कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार ताराबाद येथील बस स्थानकावर नांदिल येथील रहिवासी लक्ष्मीबाई बाळूपान पाटील या आपल्या दोन मुली वंदना आणि रोशनी यांच्यासह आईच्या वर्षश्राद्धासाठी नाशिकला निघाल्या होत्या। ताराबाद बस स्थानकावर नाशिक नंदुरबार बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची पोत ओढण्याचा प्रयत्न केला। मात्र लक्ष्मीबाई यांच्या प्रसंगावधानामुळे पोत खाली पडली। त्यांनी आरडाओरड केली असता मुलीने ती पोत उचलून सुरक्षितपणे पर्सच्या मागील खिशात ठेवली। पण चोरट्यांची टोळी इतकी सराईत होती की काही क्षणातच एका महिलेने तुमची पर्स टोचते, बाजूला करा असे म्हणून त्यांचे लक्ष विचलित केले। याच गोंधळात पर्सची चेन उघडून चोरट्यांनी ती सोन्याची माळ लंपास केली आणि बसमधून पळ काढला। चोरी झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने चालकाला कल्पना दिली आणि चौकशी कक्षात धाव घेतली। मात्र धक्कादायक बाब म्हणजे येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले। मात्र BS गावित यांनी काही वेळेतच ते कॅमेरे चालू केले। यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे। जर कॅमेरे सुरू होते तर ते आधी बंद का होते आणि चोरी झाल्यानंतर ते अचानक कसे काय सुरू झाले, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहे। ताराबाद परिसरात गेल्या 8 दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या घटनेचा नोंद जायकडा पोलिसात केली असून पुढील तपास जायकडा पोलीस स्टेशन करत आहे। आता पोलीस या चोरट्यांचा छडा लावणार का की सर्वसामान्य प्रवासी असेच लुटले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम मायरे, ताराबाद। आम्ही नाशिक जाणार होतो। नाशिकवरून बसमध्ये खूप गर्दी होती। तर माझ्या आईच्या मागे मी उभी होती, अजून 2 जण कोणतरी होते उभे। पोत खाली पडली, माझ्या आईने माझ्या हातात दिली। लगेच आम्ही रिवर्स दुसऱ्या बस आली, त्या बसमध्ये बसलो। तिथं जाऊन पर्स उघडून पाहिली, ती लगेच तिथं जागा पण नव्हती बसमध्ये। डायरेक्ट खाली उतरले आणि जोपर्यंत कंडक्टरला सांगायला गेलो तोपर्यंत ती गायब होऊन गेली। कॅमेरा चेक करायला गेलो तो कॅमेराही बंद होता। तीन 52 सोमपूर नांदेड निगावा कसारा साखरे।